का मला 5 वर्षाचा जर कालावधी मिळाला, मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या पंचायत समितीमध्ये गेलो, प्रशासन कसं चालवायचं, प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे। प्रशासनाला मी सुतासारखं सरळ करून जे वाड्या पाड्या दलित वस्ती ज्या काही विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी 100% करून पुढच्या 5 वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठलाच प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते ते काम काय केलं। मी ज्या वेळेला निवडून आलो, माझा कालावधी संपल्यानंतर माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वाघमारे त्याला उभा राहिला, त्यावेळेला राम वाघमारेला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला, केवळ आम्ही केलेली विकास कामं। आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद 18 आणि खानव 35 आणि आतकरगाव पंचायत समिती 36 या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदायिनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढवून प्रथमच आज रानसर या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे। 8-10 दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय, गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय। या मतदारसंघामध्ये खानव गणामध्ये किंवा आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन का रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमतः या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले। अनेक वाड्या, अनेक आदिवासी पाडे, अनेक दलित वस्ती त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच, पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो। बाळासाहेबांचे जे वाक्य होतं का माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केले। 110 करोड रुपयाची कामं या कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली। आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे, प्रत्येक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत। अरे बाबा, तू त्यावेळेला जी वॉटर स्कीम दिली त्या वॉटर स्कीमचं आम्ही आज या ठिकाणी पाणी पितोय। अतिशय चांगल्या पद्धतीच्या माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी खात्रीने सांगेन का मला 5 वर्षाचा जर कालावधी मिळाला, मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या पंचायत समितीमध्ये गेलो, प्रशासन कसं चालवायचं, प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे। प्रशासनाला मी सुतासारखं सरळ करून जे वाड्या पाड्या दलित वस्ती ज्या काही विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी 100% करून पुढच्या 5 वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठलाच प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते ते काम काय केलं। मी ज्या वेळेला निवडून आलो, माझा कालावधी संपल्यानंतर माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वाघमारे त्याला उभा राहिला, त्यावेळेला राम वाघमारेला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला, केवळ आम्ही केलेली विकास कामं। असे अनेक गावं, अनेक रस्ते त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी जोडलेले आहे। त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे राहणार आहेत आणि विकास करत असताना हे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा सपोर्ट आम्हाला आहे। त्या ठिकाणी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आमच्या त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मग ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्ही काम करायचं ठरवलं तर पुढच्या 5 वर्षाला कुठलाही काम गावामध्ये राहणार नाही, हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतो।